आजचे अभिवचन स्तोत्रसंहिता याचा 119वा अध्याय आणि त्याचं 25 आणि 26वं वचन. ते येणेप्रमाणे म्हणतं, माझा जीव धुळीस मिळाला आहे, तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. मी आपला वर्तनक्रम तुझ्यापुढे मांडला आणि तू मला उत्तर दिले. तू आपले नियम मला शिकव. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ही दोन वचनं आम्हाला देवाच्या वचनाच्या विषयी आम्हाला ह्या ठिकाणी सांगतात. ख्रिस्ती जीवन हे आम्ही जर पाहिलं तर हे एका प्लेग्राऊंडसारखं नसून हे एका बॅटल ग्राउंडसारखं आहे. ही खेळण्याची भूमी नसून ही युद्धभूमी आहे. रोज आणि रोज ख्रिस्ती जीवनामध्ये द्वंद्वयुद्ध आमच्या जीवनामध्ये चालू असतं आणि हे द्वंद्वयुद्ध जिंकण्यासाठी आम्हाला देवाच्या वचनाची अत्यंत निकडीची गरज आम्हाला आमच्या जीवनामध्ये भासते. आत्मिक पुनरुज्जीवन जर आमच्या जीवनामध्ये हवं असेल आणि ते जर टिकवायचं असेल येणाऱ्या काळामध्ये, ते लॉंग टर्मसाठी जर आम्हाला एक व्यवस्थितपणे जर आम्हाला मेंटेन करायचं असेल तर त्याच्यासाठी आम्हाला देवाच्या वचनाकडे पुन्हा एक वार लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्र आम्हाला बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी सांगतं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाचा शब्द, देवाचं वचन हे आमच्या जीवनामध्ये अत्यंत वेगळ्या प्रकारे काम करतं. देवाच्या वचनाचं महत्त्व स्वतः सर्वसमर्थ परमेश्वराने आम्हाला त्याच्या वचनाच्याद्वारे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस दावीद हे 119वं त्या ठिकाणी नियमशास्त्राविषयी, वचनाविषयी, देवाच्या शब्दाविषयीचं असणारे हे स्तोत्र ज्यावेळेस त्यांनी लिहिलं असेल, प्रत्येक वचन म्हणजे ह्यातलं असणारं 176 जे वचन आहेत, प्रत्येक वचन हे सर्वसमर्थ परमेश्वराच्या शब्दाविषयी आम्हाला त्या ठिकाणी सांगताना आम्हाला त्या ठिकाणी दिसतात. जवळजवळ दाविदाच्या 9 प्रार्थना आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि त्या प्रार्थनांपैकी काही प्रार्थना अशा आहेत की ज्या ठिकाणी देवाच्या वचनाला किंवा देवाच्या वचनाप्रमाणे त्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये घडाव्यात ही इच्छा दावीद राजा त्या ठिकाणी बाळगताना आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. स्तोत्र 119 आणि त्याच्या 25व्या वचनामध्ये तो म्हणतो, माझा जीव धुळीस मिळाला आहे, तो आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. तो म्हणतो, तो आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. 28व्या वचनामध्ये जर आम्ही आलो त्याच अध्यायाच्या, तर त्या ठिकाणी तो म्हणतो, माझा जीव खेदाने गळून जातो, आपल्या वचनाप्रमाणे मला आधार दे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, एवढंच केवळ नाही, स्तोत्र 119 आणि त्याच्या 107व्या वचनामध्ये सुद्धा ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस तो म्हणतो, मी फार पिडलो आहे, हे परमेश्वरा, तो आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. 116वं वचन जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी सुद्धा तो म्हणतो, तो आपल्या वचनानुसार मला सांभाळ म्हणजे मी जगेन, माझ्या आशेसंबंधाने मला फजित होऊ देऊ नको. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन आम्हाला सांभाळतं. देवाचं वचन आमच्या मार्गावर दिव्यासारखं आणि मार्गासारखं त्या ठिकाणी कार्य करतं. आमच्या जीवनामध्ये आम्हाला नवजीवन जर कोण देतं तर ते देवाचं वचन देतं. एवढंच केवळ नाही तर स्तोत्र 119 आणि त्याच्या असणाऱ्या 25व्या आणि 28व्या वचनाप्रमाणे तो त्या ठिकाणी म्हणतो की मला तो नवजीवन दे. एवढंच केवळ नाही तर मला तो आधार दे. देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे जाऊन प्रिय बंधू आणि भगिनींनो कार्य करतं. आणि म्हणून देवाच्या वचनाला अनन्यसाधारण महत्त्व आमच्या जीवनामध्ये देणं, देवाच्या वचनावर निस्सीम प्रेम करणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. कारण देवाचं वचन हे देवाचे शब्द आहेत. आम्ही ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आम्ही देवाकडे प्रार्थना करतो, पण ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन वाचतो त्यावेळेस स्वतः सर्वसमर्थ परमेश्वर आमच्या संगती वार्तालाप करतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जगाबरोबर बोलण्याच्या अगोदर मला देवाबरोबर बोलणं आणि देवाने माझ्याबरोबर बोलणं हे अत्यंत गरजेचं आहे, निकडीचं आहे. जर आम्हाला ह्या जगामध्ये एक सुदृढ ख्रिस्ती जर व्हायचं आहे,
एक बलवान जर ख्रिस्ती व्हायचं आहे तर आम्हाला या वचनाची प्रगल्भता आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. आमच्या जीवनामध्ये शब्द आणि कार्य ह्याची सांगड घालून आम्ही देवाची शस्त्र सामग्री हातात घेऊन की जी आमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करते. देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये कार्य करतं. एवढंच केवळ नाही तर देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे जाऊन प्रियबंधू आणि भगिनींनो कार्य करतं. देवाचं वचन आम्हाला सांभाळतं. देवाचं वचन आम्हाला सहाय्य करतं. देवाचं वचन आम्हाला आधार देतं. देवाचं वचन आमचे अश्रू पुसतं. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असा एकही प्रसंग नाही की ज्या ठिकाणी देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये कार्य करणार नाही. लक्षात घ्या, अशी कुठलीच सिच्युएशन देवाच्या वचनापासून दूर नाही की जी सिच्युएशन देवाच्या वचनाच्याद्वारे स्थिर होऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी संपुष्टात येऊ शकत नाही. देवाचं वचन त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये अत्यंत प्रगल्भतेने काम करतं. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही इब्री लोकासपत्रामध्ये ज्यावेळेस येतो आणि त्याच्या असणाऱ्या 4थ्या अध्यायाच्या 12व्या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो त्यावेळेस देवाचं वचन आम्हाला स्वतः सांगतं. ते म्हणतं, कारण देवाचं वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना बेधून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असं आहे. प्रियबंधू आणि भगिनींनो, देवाच्या वचनाशिवाय या जगामध्ये आम्हाला दुसरा आधार नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. ज्यावेळेस आम्हाला एकाकी वाटतं, ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये निराशा येते, ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आम्हाला असं वाटतं की आमच्याबरोबर उभं राहणारं कोणी नाही, त्यावेळेस प्रियबंधू आणि भगिनींनो, देवाचे शब्द आम्हाला सावरतात. देवाचे शब्द आम्हाला आमची निराशा दूर करतात. देवाचे शब्द आमचे अश्रू पुसतात. देवाचे शब्द आम्हाला आधार देतात. प्रियबंधू आणि भगिनींनो, सर्वसमर्थ पित्याचे हे शब्द आहेत, अद्भुत शब्द आहेत, अलौकिक शब्द आहेत की जे आमच्या जीवनामध्ये त्याचं महत्त्व आमच्या जीवनामध्ये आम्ही त्या ठिकाणी अनुभवणं गरजेचं आहे. प्रियबंधू आणि भगिनींनो, आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये एक अनन्य साधारणपणे त्या ठिकाणी काम करतं. एवढंच केवळ नाही, आपण जर पवित्र शास्त्रामध्ये 2 तिमोथेय ह्याचा असणारा 3रा अध्याय आणि 16व्या वचनाकडे जर आम्ही लक्ष केंद्रित केलं, त्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं, प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख, सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण याकरता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. प्रियबंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये आमच्या कठीणतेमध्ये काम करतं, यासाठी की आम्ही देवाचा भक्त म्हणून पूर्ण होऊन चांगल्या कामासाठी सज्ज व्हावं. प्रियबंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस देवाचं वचन आम्हाला सावरायला लागतं, देवाच्या वचनासारखं आम्हाला दुसरं कोणीच त्या ठिकाणी सावरू शकत नाही. कारण देवाचं वचन हे सर्व काळ टिकणारं आहे. गवत सुकेल, फूल कोमेजून जाईल, पण देवाचं वचन हे त्या ठिकाणी सर्व काळ टिकणार आहे. प्रियबंधू आणि भगिनींनो, अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये आम्हाला कठीण वाटतं. जर आम्हाला अस्थिर वाटत असेल प्रियबंधू आणि भगिनींनो, तर ह्या देवाच्या वचनाकडे लक्ष द्या. इयोबाचं जीवन तुमच्या संगती बोलू लागेल. जर आमचं मन जर मजबूत नाही, आमचं मन जर त्या ठिकाणी सामर्थ्यानं भरलेलं नाही, तर मोशेविषयी देवाचं वचन आमच्या संगती बोलेल. नोहाविषयी देवाचं वचन आमच्या संगती बोलेल. जर आमच्या जीवनामध्ये आम्ही ते देवाचं सामर्थ्य गमावून बसलो आहे, तर पुन्हा एक वार त्या एलियाकडे आम्हाला या वचनाच्याद्वारे पाहणं गरजेचं आहे. देव आम्हाला त्या एलियाच्याद्वारे आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी कार्य करण्यासाठी सांगेल. प्रियबंधू आणि भगिनींनो, कितीतरी अशा गोष्टी आहेत की ज्या देवाच्या वचनाच्याद्वारे, देवाचे शब्द, देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये काम करायला सुरुवात करतात. अनेक वेळेस मी एक छोटीशी कविता ह्या देवाच्या वचनाच्या संदर्भामध्ये म्हणत असतो. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, द बायबल इज होली, इट मेक्स मी होली. देवाचं वचन हे पवित्र आहे कारण ते मला पवित्र करतं. इट डज नॉट एंड विथ द रेव्हेलेशन बट इट एंड्स विथ द रेव्होल्युशन इन माय हार्ट.
हे केवळ प्रगटीकरणाकडे गेल्यानंतर संपुष्टात येत नाही. जोपर्यंत माझ्या अंतःकरणाचं प्रगटीकरण ते करत नाही तोपर्यंत ते संपुष्टात कधीच येत नाही. देवाचं वचन संपुष्टात येणारं नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, पुढे असं म्हटलेलं आहे, माय निअरर अँड डिअरर आर गॉन अवे येट दिस बुक इज नॉट अवे. माझ्या नातेवाईकांनी, माझ्या सगळ्या सोयऱ्यांनी, माझ्या जवळच्यांनी मला सोडून दिलं, पण देवाच्या वचनाने मला कधी सोडलं नाही. देवाच्या वचनाने प्रत्येक वेळेस माझा हात धरला. देवाच्या वचनाने प्रत्येक वेळेस माझ्या अंतःकरणामध्ये कार्य केलं. देवाच्या वचनाने माझ्या असणाऱ्या विचारांना बदलून टाकलं. देवाच्या वचनाने मला पुन्हा एक वार देवाच्या जवळ आणलं. आणि म्हणून प्रियबंधू आणि भगिनींनो, या देवाच्या वचनाकडं आम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. कारण देवाचं वचन हे अनन्यसाधारण आहे. आमच्या आत्मिक पुनरुज्जीवनाचं जर सिक्रेट जर गुपित जर कशात आहे तर ते देवाच्या वचनामध्ये आहे. आणि म्हणून देवाचं वचन रोज वाचा, त्याच्यावर मनन आणि चिंतन करा. आणि नक्कीच देवाच्या वचनाच्या द्वारे अंतःकरणामध्ये, जीवनामध्ये, आमच्या रोजच्या जीवनामध्ये कार्य झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. देवबाप या वचनाच्या द्वारे आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो.